हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल बायोलॉजी डिकोड. मागच्या लेक्चरमध्ये आपण पेडिग्री ॲनालिसिससाठी लागणाऱ्या काही टिप्स अँड ट्रिक्सचा विचार केला होता. पेडिग्री ॲनालिसिस हा एक टॉपिक आहे बेसिकली प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या लेसनमधला. सो आजपासून आपण हाच लेसन कंटिन्यू करतो आहे. सो ह्याच्यामध्ये आपण मेंडेलियन जेनेटिक्स स्टडी करणार आहे. बट बिफोर दॅट मेंडेलियन जेनेटिक्स समजून घ्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला काही बेसिक टर्म्स किंवा डेफिनेशन्स समजून घ्याव्या लागतील जे मेंडेलियन जेनेटिक्समध्ये यूज केल्या जातात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या टर्मिनॉलॉजीचाच उपयोग करणार आहे किंवा त्या स्टडी करून घेणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वन बाय वन आपण ह्या सगळ्या डेफिनेशन्सचा किंवा आपण ह्या टर्म्सचा विचार करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिलीच टर्म आहे जेनेटिक्स. व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स? सो डेफिनेशन काय सांगते? स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक्स. सो बेसिकली जेनेटिक्समध्ये कशाचा स्टडी केला जातो तर जेनेटिक्समध्ये जीनचा स्टडी केला जातो, त्यात DNA स्टडी केला जातो, क्रोमोझोमचा स्टडी केला जातो, क्रोमोझोमचा, आणि त्याचबरोबर जिनोमचाही स्टडी केला जातो. आणि ओव्हरऑल हे सगळं कशा पद्धतीने ट्रान्समिट होतं, इनहेरिटन्स, हेरिडिटी ज्याला म्हणतो आपण, अनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो, हा एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे, हे कशा पद्धतीने ट्रान्समिशन होतं, किंवा हे जे म्हणतो आपण की जीन आहे, DNA आहे, क्रोमोझोम आहे, हे एक्झॅक्टली कशा पद्धतीने इनहेरंट होत राहतात, ह्याचा जो स्टडी आहे हा जेनेटिक्सच्या अंडर केला जातो. नेक्स्ट डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये इनहेरिटन्स. वरती जसं आपण म्हणालो की स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, तो आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन म्हणजे नक्की काय आहे तेही समजून घेणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. सो सेकंड आपली डेफिनेशन आहे इनहेरिटन्स, दॅट इज दी ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. आता काय कंडिशन आहे बघा, काय म्हणतो आहे आपण एक्झॅक्टली याच्यामध्ये की इनहेरिटन्स म्हणजे काय आहे तर ती एक प्रोसेस आहे ट्रान्समिशनची. काय ट्रान्समिट व्हायला लागलं आहे तर कॅरेक्टर्स ट्रान्समिट होत आहेत पॅरेंट्सपासून त्यांच्या चिल्ड्रेनपर्यंत, त्यांच्या ऑफस्प्रिंगपर्यंत किंवा प्रोजेनीपर्यंत. सो वेदर इट इज अ प्लांट, ॲनिमल ऑर ह्युमन बिंग्स, काही आपण त्याच्यामध्ये येतो. बट विचार केलं तर आपण आपल्या पेरेंट्सचेच कॅरेक्टर्स ॲक्च्युली घेऊन आलेलो असतो. जसं आता मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सेक्स डिटर्मिनेशनबद्दल थोडंसं आयडिया दिलं आहे. त्याच अनुषंगाने आपण विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये 50% क्रोमोझोम्स हे मॅटर्नल असतात, आईकडून आलेले, आणि 50% क्रोमोझोम्स हे पॅटर्नल असतात, बाबांच्याकडून आलेले. याचाच अर्थ काय झालं, हाफ कॉन्ट्रीब्यूट बाबा करत आहेत, हाफ कॉन्ट्रीब्यूट क्रोमोझोम्स मदरकडून होत आहेत, आईकडून होत आहेत. म्हणजे आपण त्यांचे अर्धे अर्धे किंवा 50-50% क्रोमोझोम घेऊन आलेलो आहे. क्रोमोझोम इन द सेन्स आपण त्यांचे जीन्स घेऊन आलेलो आहे. आणि हे जे ट्रान्समिशन होतं आहे बेसिकली बघा, इथे मी कॅरेक्टरबद्दल बोलते आहे, हा पॉईंट बघा, कॅरेक्टर. ओके, सो कॅरेक्टर ट्रान्समिट होत आहेत म्हणजे काय आहे, पुढे जाऊन हे कॅरेक्टर, जीन, ह्या सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे. आता इनहेरिटन्स फक्त ही कन्सेप्ट समजून घ्या की कॅरेक्टर म्हणजे काय आहे किंवा कॅरेक्टर ट्रान्समिट होत आहेत म्हणजे एक्झॅक्टली काय ट्रान्समिट होतं आहे तर हे कॅरेक्टर देणारे जीन्स ट्रान्समिट होत आहेत विच आर प्रेझेंट ऑन दी क्रोमोझोम्स. आणि क्रोमोझोम कुणाकडून मिळत आहेत आपल्याला, आपल्या आईबाबांच्याकडून मिळत आहेत 50-50%. ओके, आता ही जी प्रोसेस होती आहे ओव्हरऑल ट्रान्समिशनची, आईबाबांच्याकडून त्यांच्या प्रोजेनीकडे, ऑफस्प्रिंगकडे, किंवा त्यांच्याकडून त्यांच्या नेक्स्ट पिढीकडे, जनरेशनकडे, हे जे ट्रान्समिशन होतं आहे, दिस प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट टू देअर चिल्ड्रेन, दिस इज नथिंग बट युअर इनहेरिटन्स. ओके, दिस इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ इनहेरिटन्स. डेफिनेशन आहे व्हेरिएशनची. नाउ व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन? व्हेरिएशन इज डिग्री ऑफ डिफरन्स बिटवीन पेरेंट्स अँड सिबलिंग्स. म्हणजे काय की आता जसं मी तुम्हाला इनहेरिटन्सचा पॉईंट सांगितला की आपण 50% क्रोमोझोम्स मॅटर्नल आहेत आपल्या बॉडीमध्ये आणि 50% क्रोमोझोम्स हे पॅटर्नल आहेत. तर याचा अर्थ काय झाला की आपण कॅरेक्टर्स आपल्या आईबाबांच्याकडून घेऊन आलो आहे. बट despite of having 50% characters of our parents, we are totally different from our parents. आपण एक्झॅक्टली क्लोन्ड कॉपीज नाही आहोत आपल्या आईबाबांचे. वी हॅव आवर सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी, आपली एक सेपरेट आयडेंटिटी आहे फीचर वाईज. म्हणजे बघा की कदाचित बाबांच्यासारखी आपली हाईट असेल किंवा आईसारखा डोळ्यांचा कलर असेल किंवा आईसारखं कलर कॉम्प्लेक्शन असेल, चेहऱ्याची ठेवण असेल. डेफिनेशन आहे व्हेरिएशनची. नो व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन?
व्हेरिएशन इज डिग्री ऑफ डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड सिबलिंग्स. आता जसं मी तुम्हाला इनहेरिटन्स सांगितलं की आपल्याकडे 50% मॅटर्नल क्रोमोझोम्स आहेत आणि 50% पॅटर्नल क्रोमोझोम्स आहेत. ओके. Despite of having 50% chromosomes of our parents, we are totally different from our parents. आपण एक्झॅक्टली आईबाबांच्यासारखे दिसतो का? नाही. आपण फक्त त्यांचे कॅरेक्टर्स कॅरी करतोय. म्हणजे मे बी एखाद्याकडे बाबांसारखी हाईट असेल, आईसारखं कॉम्प्लेक्शन असेल, चेहऱ्याची ठेवण असेल, डोळ्यांचा कलर असेल, हेअर टेक्स्चर असेल, वॉट एव्हर इट मे बी, आपण फक्त त्यांचे कॅरेक्टर्स कॅरी करतोय किंवा मिळालेत आपल्याला ते जीन्सच्या थ्रू. बट दॅट डझंट मीन वी आर क्लोन कॉपीज ऑफ अवर पॅरेंट. नाही आहोत आपण अगदी हुबेहूब आईबाबांच्या सारखे दिसत नाही. इव्हन आपण आपल्या सिबलिंगसारखेही दिसत नाही, आपल्या भावंडांच्या सारखेही दिसत नाही. दिस इज कॉल्ड व्हेरिएशन, डिग्री ऑफ डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड सिबलिंग्स. आपण आपल्या आपल्या आईबाबांच्यासारखे दिसतो ना आपण आपल्या सिबलिंग्ससारखे दिसतो, भावंडांच्यासारखे दिसतो. याला व्हेरिएशन असं म्हटलं जातं. इनहेरिटन्स काय आहे? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू देअर चिल्ड्रेन. इट्स ओके, मिळाले. इनहेरिटन्सच्या थ्रू काय मिळाले आपल्याला? आपल्या आईबाबांचे कॅरेक्टर्स मिळाले. आणि आपल्या आईबाबांचे कॅरेक्टर्स आपल्या बॉडीमध्ये असूनसुद्धा आपण आपल्या आईबाबांच्यापासून टोटली डिफरंट दिसतो. वी हॅव अवर ओन इंडिव्हिज्युअलिटी, आयडेंटिटी, आणि यालाच व्हेरिएशन असं म्हटलं जातं, नॉट कॅरेक्टर्स. चौथी डेफिनेशन आहे आपली कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स म्हणजे काय? तर एखाद्या पर्सनकडे, एखाद्या ॲनिमलकडे किंवा एखाद्या प्लांटकडे बघून ज्यावेळी आपण त्याचे काही फीचर्स किंवा त्याचे ॲट्रिब्यूट्स म्हणजे गुणधर्म ज्यावेळी आपण सांगतो की बाबा हां ह्याच्या पानांचा शेप असा आहे किंवा ह्याची हाईट एवढी आहे, प्लांटच्या बाबतीत बोलते आहे मी, प्लांटची हाईट कमी आहे किंवा जास्त आहे, पानांचा शेप थोडासा वेगळा आहे, लीफमध्ये पिगमेंटेड आहे, व्हेरिगेटेड लीव्ज आहेत वगैरे, अशा पद्धतीने ज्यावेळी आपण सांगतो. किंवा ह्युमन बिंगमध्ये बघितलं की आपल्याला हा हायटेड आहे, याचं कॉम्प्लेक्शन खूप फेअर आहे, सिल्की हेअर आहेत, हे जे आपण फीचर्स सांगतो किंवा ॲट्रिब्यूट्स आपण सांगतो, गुणधर्म ज्यावेळी सांगतो, दीज आर नथिंग बट युअर कॅरेक्टर्स. यालाच कॅरेक्टर्स असं म्हटलं जातं. ओके. सो आय कलर, हाईट, कॉम्प्लेक्शन, हेअर कलर, हेअर टेक्स्चर, दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ कॅरेक्टर्स. इथे एक मेंडेलने केलेल्या एक्सपेरिमेंटचा मी एक चार्ट इन्क्लूड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुर्तास जे डॉमिनंट ट्रेट आणि रेसेसिव्ह ट्रेट आहे याच्यावरती लक्ष देऊ नका, फक्त इथं कॅरेक्टर्सवरती लक्ष द्या. काय आहे आता मेंडेलचा स्टडी मी इन शॉर्ट फक्त इंट्रोड्यूस करते, पुढे आपण बघणारच आहोत. तर मेंडेलचा स्टडी काय होता? मेंडेलने ब्रीडिंग आणि क्रॉस ब्रीडिंगच्या टेक्निक्सच्या थ्रू ॲक्च्युली हे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स काय केलं होतं, स्टडी केलं होतं. आणि ह्या स्टडीसाठी प्लांट वापरलं होतं गार्डन पी. काय आहे? गार्डन पी हे प्लांट वापरलं होतं. दिस इज द कॉमन नेम ऑफ पायसम सटायवम. दिस इज दी common name of Pisum sativum. This is the plant. गार्डन पी किंवा मटार ज्याला म्हणतो आपण. ॲक्च्युली त्यांना काय झालं की ह्या मटारच्या प्लांटमध्ये त्यांनी टोटल 7 कॅरेक्टर्स स्टडी केले. कुठले कुठले होते 7 कॅरेक्टर्स? तर त्या 7 कॅरेक्टर्सपैकी लक्षात ठेवा, हेच कॅरेक्टर्स घेऊन आपण पुढे सगळा स्टडी करणार आहे. सीड शेप आहे, सीड कलर आहे, फ्लावर कलर आहे, पॉड शेप आहे, पॉड कलर आहे, फ्लावर पोझिशन आहे आणि स्टेम हाईट आहे. ओके. सो हे 7 कॅरेक्टर्स मेंडेलने काय केले होते? स्टडी केले होते गार्डन पीमध्ये किंवा पायसम सटायवममध्ये. आता हेच कॅरेक्टर्स किंवा ह्यांचेच एक्झाम्पल्स घेऊन आपण पुढच्या सगळ्या डेफिनेशन म्हणजे जिथं जिथं गरज लागेल तेव्हा यातलेच काही कॅरेक्टर्स उचलून मी एक्सप्लेन करेन. नेक्स्ट, ट्रेट्स. आता ट्रेट्स म्हणजे काय? तर व्हरायटीज इन कॅरेक्टर्स. एखादं कॅरेक्टर आहे पण त्याच कॅरेक्टरमध्ये खूप साऱ्या व्हरायटी ज्यावेळी मला दिसतात त्याला ट्रेट्स असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, जगभरातली सगळी माणसं एका सेम कॉम्प्लेक्शनची नाहीत किंवा जगभरातल्या सगळ्या माणसांच्या डोळ्यांचा कलर सारखा नाही आहे, हाईट एकसारखी नाही आहे. सो ह्या एका कॅरेक्टरमध्ये जे व्हेरिएशन्स आहेत याला ॲक्च्युली ट्रेट असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, मी एक एक्झाम्पल घेते इथे. फॉर एक्झाम्पल आय कलर घेऊयात आपण. आय कलर काय काय दिसतंय मला आय कलरमध्ये? काय काय असू शकतात? तर आय कलर ब्लॅक असू शकतो, ॲज वेल ॲज ब्राऊन असू शकतो. अजून काय असू शकतो? ग्रे कलरचा असेल, रेअर असेल पण ब्ल्यूसुद्धा असू शकतो. बरोबर आहे.
म्हणजे आय कलर हे कॅरेक्टर झालं, पण त्यात दिसणारे हे जे एवढे व्हेरियंट्स आहेत, हे एवढे इंडिव्हिज्युअल्स मला जर दिसले तर ते काय झाले, तर ते ट्रेट्स झाले. ओके, सेम लाईक दॅट अजून काय होऊ शकतं. समजा मी कॉम्प्लेक्शन घेतलं, कॉम्प्लेक्शन हे कॅरेक्टर घेतलं, तर ह्या कॉम्प्लेक्शनमध्ये मला काय काय दिसायला लागलं आहे. कॉम्प्लेक्शनमध्ये मला दिसतं आहे व्हेरी फेअर, खूप गोरे गोरे लोक आहेत. नेक्स्ट फेअर असू शकतं. बाकी आपल्याकडे सर्वसाधारण जसे म्हणतो आपण गव्हाळ रंगाचे व्हिटिश असू शकतात. नेक्स्ट डस्की असू शकतात आणि फायनली डार्क असू शकतात. म्हणजे एक कॉम्प्लेक्शन त्वचेचा कलर जर मी स्टडी करायचं ठरवलं तरी मला 5 वेगवेगळे कलर किंवा कलरच्या शेड्स त्याच्यामध्ये मी ऑब्झर्व करू शकते. बरोबर आहे. यालाच ट्रेट्स असं म्हटलं जातं. यालाच काय म्हणणार आहे आपण, ट्रेट्स असं म्हणणार आहे. आता हाच कन्सेप्ट मी परत मेंडेलने जे कॅरेक्टर स्टडी केले त्याच्या संदर्भात वापरते. इथं बघा, आता ह्या ट्रेट्सवरती लक्ष द्या. अगेन मी तुम्हाला तेच सजेस्ट करते आहे, तुर्तास हे डॉमिनंट आणि हे रेसेसिव्हचा विचार करू नका. ह्या डेफिनेशन्स आपण पुढे जाऊन बघणार आहे. तुर्तास फक्त ट्रेट्सवरतीच लक्ष द्या. ओके, तर मेंडेलकडे काय होतं, मेंडेलने टोटल 7 कॅरेक्टर स्टडी केले आणि ह्या प्रत्येक कॅरेक्टरचे म्हणजे सीड शेप असेल, सीड कलर असेल, फ्लावर कलर असेल, फ्लावरची पोझिशन असेल, पॉड शेप असेल, पॉड कलर असेल, वॉटेवर, ह्या 7 कॅरेक्टर्समध्ये मेंडेलला प्रत्येक कॅरेक्टरसाठी 2-2 ट्रेट मेंडेलने ऑब्झर्व केले. म्हणजे काय झालं बघा, जर त्यांनी सीड शेप घेतला असेल तर सीड शेपमध्ये त्यांना 2 टाईपचे सीड्स दिसले. एक तर राऊंड होतं आणि दुसरं रिंकल्ड होतं. म्हणजे एक राऊंड स्मूथ होतं, गोल गरगरीत अशा पद्धतीनं, आणि दुसरं थोडंसं वरती ना सुरकुतल्यासारखं, एकदम खूप ड्राय कोरडे माठाचे दाणे वगैरे कसे कधी कधी सुरकुतल्यासारखे दिसतात तशा पद्धतीचे. सो सीड शेप असेल तर राऊंड पण असू शकतात आणि ते रिंकल्ड पण असू शकतात. म्हणजे हे 2 व्हॅरियंट्स मिळाले सीड शेपमध्ये. सीड कलरमध्ये त्यांनी काय ऑब्झर्व केलं, त्यांनी येलो पण ऑब्झर्व केला आणि त्यांनी ग्रीन पण ऑब्झर्व केला. याचा अर्थ सीड कलर किती व्हेरियंट मिळाले, 2 व्हेरियंट मिळाले. सो दीज 2 आर ट्रेट्स. ह्या दोघांना काय म्हणूयात आपण, ट्रेट्स असं म्हटलं जातं. कशाचे ट्रेट्स, सीड कलरचे. येलो ग्रीन सीड कलरचे ट्रेट्स झाले. सीड शेपमध्ये राऊंड रिंकल्ड हे 2 ट्रेट्स झाले. अशा पद्धतीनं आय होप तुम्हाला कॅरेक्टर आणि ट्रेट हे 2 कन्सेप्ट समजले असतील. म्हणजे आपल्याच बॉडीवरून लक्षात ठेवलं तरी चालेल. आय कलर हे कॅरेक्टर आहे, तर आय कलरमध्ये दिसणाऱ्या शेड्स म्हणजे ब्राऊन, ब्लॅक, ग्रे, ब्ल्यू ह्या त्याच्या ट्रेट्स आहेत. क्लिअर. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे होमोलॉगस क्रोमोझोम. न व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस क्रोमोझोम. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जसं मी मागच्या पेडिग्री ॲनालिसिसमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की सपोज एक सेल आहे तर त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम असणार आहेत. मागे बोललो आहे आपण. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आपल्या सेलमध्ये 23 पेयर्स असतात. मागे पण बोललो आहे आपण. तर ही अरेंजमेंट कशी आहे, 1 to 46 असं एका लाईनमध्ये हे क्रोमोझोम प्रेझेंट नाही आहेत, सलग एक रांग लावून थांबलेत वगैरे असं नाही आहे. तर ही अरेंजमेंट आहे 1 to 23. काय अरेंजमेंट आहे, 1 to 23. काय आहेत आपल्याकडे, पेयर आहेत. मीन्स 1 डॅश ही एक पेयर झाली, 2 डॅश, 3 डॅश, अशा पद्धतीनं 23पर्यंत ह्या काय आहेत, जोड्या आहेत. जोड्या कशा ठरवल्या जातात, काय क्रायटेरिया वापरला जातो, म्हणजे बघा माझ्याकडे हे असे क्रोमोझोम्स आहेत आणि मला ह्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ओके, समजा असे रँडम एक किंवा स्कॅटर्ड फॉर्ममध्ये माझ्याकडे 46 क्रोमोझोम्स आहेत आणि मला जोड्या लावून ह्यांच्या 23 जोड्या बनवायच्या आहेत. सो त्या बेसिसमध्ये डेफिनेटली मला कलेक्शन करायचं आहे किंवा मला सॉर्ट आउट करायचं आहे. त्या सॉर्टिंगसाठी मी काही ना काहीतरी क्रायटेरिया वापरेन ना. हां, सो डेफिनेटली इथेही क्रायटेरिया वापरला जातो. कशाच्या बेसिसवर हे पेअरिंग होतं, मी ऑलरेडी जसं म्हटलं की 23 पेयर्स आहेत आपल्याकडे. पेअरिंग वगैरे ह्या गोष्टी, होमोलॉगस क्रोमोझोम पेअरिंग ह्या गोष्टी आपण सेल डिव्हिजनमध्ये, मिओसिसमध्ये तिथेही चेक केलेल्या आहेत. 11वीचं थोडंसं रिकॉल करा. सो होमोलॉगस क्रोमोझोममध्ये बघा, होमोलॉगस किंवा जस्ट अ मिनिट,
होमोचा अर्थच मुळात काय आहे तर सेम क्रोमोझोम. होमोचा अर्थ काय आहे सेम. मग सेम म्हणजे काय तर मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली सेम किंवा आयडेंटिकल सारखे दिसायला असणारे त्यांची जी पेअर असेल. बेसिकली होमोलॉगस क्रोमोझोमचा अर्थच काय आहे पेअरिंगमध्ये असणारे तुमचे ते 2 क्रोमोझोम. मग पेअरिंग कशाच्या बेसिसवरती होतं होमोलॉजीच्या बेसिसवरती होतं, सारखेपणाच्या बेसिसवरती होतं. मग तो सारखेपणा कशात पाहिजे सेम किंवा आयडेंटिकल जे म्हणतो आपण तो सारखेपणा असला पाहिजे त्यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये आणि त्यांच्या जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ओके. नो व्हॉट इज मीन बाय दिस. बघा समजा माझ्याकडे हा असा एक क्रोमोझोम आहे आणि हा असा एक क्रोमोझोम आहे. दिसायलाच आपल्याला कसा दिसतो आहे एक छोटा एक मोठा दिसतो आहे म्हणजे मॉर्फॉलॉजिकली ते सेम नाही आहेत. सो यांच्यामध्ये कधीही पेअरिंग होणार नाही. ओके. यांच्यामध्ये काय होणार नाही कधीही पेअरिंग होणार नाही. सो मॉर्फॉलॉजिकली म्हणजे कसे असले पाहिजेत मॉर्फॉलॉजिकली सेम. स्ट्रक्चर वाईज वगैरे ते कसे असले पाहिजेत सेम असले पाहिजेत. नाउ व्हॉट इज मीन बाय जेनेटिकली सेम और आयडेंटिकल क्रोमोझोम. समजा हे माझे जे आहेत ते मॉर्फॉलॉजिकली सेम आहेत आणि पेअरिंग होण्यासाठी एलिजिबल आहेत. एक क्रायटेरिया तरी फुलफिल होतात की ते मॉर्फॉलॉजिकली सेम आहेत. बट जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे काय तर समजा पेअरमधला हा पहिला क्रोमोझोम आहे असं कन्सिडर करूयात आपण. एक पहिला आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे आणि एक सेकंड हा जो लोकस आहे किंवा ही जी जागा आहे याच्यावरती इथे डी क्रोमोझोम प्रेझेंट आहे आणि समजा या क्रोमोझोमच्या या लोकेशनवरती या जागेवरती इथं एफ क्रोमोझोम प्रेझेंट आहे. तर असे जे 2 क्रोमोझोम्स आहेत ते नॉन आयडेंटिकल कन्सिडर केले जातात. काय म्हणते मी असे जे 2 क्रोमोझोम आहेत ते नॉन आयडेंटिकल कन्सिडर केले जातात. मग आयडेंटिकल कुठले असू शकतात तर आयडेंटिकल असू शकतात तुमचे जिथं हा क्रोमोझोम आहे जिथं हा जीन आहे त्याच जागेवरती किंवा त्याच लोकेशनवरती जर त्याचा दुसरा एखादा अलील त्याच जीनचा अलील जर प्रेझेंट असेल. अलीलचा कन्सेप्ट मी पुढे जाऊन एक्सप्लेन करते. सो त्याच जागेवरती त्याच लोकसवरती जर त्याचा अलील प्रेझेंट असेल तर आणि तरच ते कसे असू शकतात जेनेटिकली आयडेंटिकल असं मी त्यांना म्हणू शकते. क्लिअर आहे. काय 2 कन्सेप्ट बघितल्या आपण होमोलॉगस क्रोमोझोममध्ये. पहिली गोष्ट आपल्या सेलमध्ये क्रोमोझोम्स 1 to 46 अरेंजड नाही आहेत सरळ एका लाईनमध्ये. ते 1 to 23 अरेंजड आहेत. कारण का तर ते पेअरमध्ये अरेंजड आहेत. मग पेअरिंग होताना कुठल्या 2 क्रोमोझोमचं पेअरिंग होणार जे होमोलॉगस आहेत. होमोलॉगस म्हणजे सेम क्रोमोझोम. आता सेम कशाच्या बेसिसवरती म्हटलं आहे कुठला क्रायटेरिया लावलात दे शुड बी मॉर्फॉलॉजिकली और स्ट्रक्चरली अँड ॲज वेल ॲज जेनेटिकली आयडेंटिकल असतील तर आणि तरच त्यांच्यामध्ये काय होईल पेअरिंग होईल. ओके. मॉर्फॉलॉजिकली आपण बघितलं स्ट्रक्चर वाईज म्हणजे एक छोटं आहे एक लहान आहे मोठं आहे अशांच्यामध्ये नाही होणार. पण जेनेटिकली आयडेंटिकल हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या की काय असू शकतो. तर आता इथं मी तुम्हाला जो जीन अलील लोकस हे ज्या गोष्टी सांगितल्या त्या डेफिनेशन आपल्याला पुढे जाऊन येणारच आहे. मी परत एकदा हवं तर एक्सप्लेन करते. सो बघा मी काय सांगितलं तुम्हाला एका ठराविक जागेवरती एक क्रोमोझोम प्रेझेंट आहे एका पहिल्या क्रोमोझोमवरती आणि दुसऱ्या क्रोमोझोमवरती सुद्धा त्याच जागेवर जर त्याचाच अलील प्रेझेंट असेल तर आणि तरच अशा क्रोमोझोमला काय म्हटलं जातं होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणू शकतो आणि त्यांच्यामध्येच पेअरिंग होऊ शकतं. समजा जर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं दुसऱ्या क्रोमोझोमवरती जर डीच्या ऐवजी एफ जीन असता तर तिथे पेअरिंग होऊ शकलं नसतं. दे आर नॉन आयडेंटिकल नॉन सिमिलर क्रोमोझोम्स असं कन्सिडर केलं जाऊ शकतं. क्लिअर आहे. आय होप तुम्हाला होमोलॉगस क्रोमोझोमचा कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. नेक्स्ट डेफिनेशन बघू आपण. नाव व्हॉट इज मीन बाय जीन. ओके. जीन म्हणजे काय तर फंक्शनल और ॲक्टिव्ह सेगमेंट ऑफ DNA अँड एक्सप्रेशन ऑफ जीन रिस्पॉन्सिबल फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर. ओके. सो बघा एक गोष्ट लक्षात घ्या. बघा समजा हा डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे डबल स्टँडर्ड DNAचं स्ट्रक्चर आहे
आणि हा एवढा सेक्शन काय करतोय, एक्सप्रेस होतोय आणि हा एक ठराविक काय तयार करतोय, प्रोटीन तयार करतोय आणि ह्या प्रोटीनमुळे आपल्याला काय मिळते, एक ठराविक कॅरेक्टर मिळते. ही लिंक लक्षात घ्या. ह्या प्रोटीनमुळे आपल्याला काय मिळते, एक ठराविक कॅरेक्टर मिळते. ओके. सो आता कन्सेप्ट काय आहे इथे, तर आपल्या सेलमध्ये जो काही होल DNA आहे, जेवढा म्हणून काय DNA प्रेझेंट आहे, तो अख्खा DNA एक्सप्रेस नाही होत किंवा ॲक्टिव्ह नसतो. अख्खा DNA ॲक्टिव्ह असत नाही किंवा फंक्शनल असत नाही. तर त्याचे काही ठराविक सेगमेंट्स ॲक्टिव्ह असतात. दिस इज द ॲक्टिव्ह सेगमेंट. व्हाय इट इज कॉल्ड एज अ ॲक्टिव्ह सेगमेंट, कारण हाच पुढे जाऊन प्रोटीन तयार करणार आहे आणि ह्या प्रोटीनमुळे आपल्याला कॅरेक्टर मिळणार आहे. काही असू दे, जे आपण म्हणतो की बाबा हाईट आहे, आय कलर आहे, टेक्स्चर आहे किंवा हेअर टेक्स्चर आहे, कॉम्प्लेक्शन आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, जे म्हणून काय आपल्याला ॲट्रिब्यूट्स मिळालेले आहेत, कॅरेक्टर्स मिळालेले आहेत, तर त्या रिस्पेक्टिव्ह प्रोटीन्समुळे मिळालेले आहेत. आणि प्रोटीन्स कशामुळे तयार होतं, तर ठराविक जीन्स एक्सप्रेस झाल्यामुळे ते प्रोटीन तयार होतं. मग जीन काय आहे, जो तुकडा प्रोटीन तयार करेल, जो तुकडा प्रोटीन तयार करेल त्याला आपण इथे काय म्हणणार आहे, जीन असं म्हणणार आहे. मग बाकीचे सेगमेंट DNA नाही का तयार करत, नाही, कंटिन्युअसली ह्याच्यावरती काही जीन्स वगैरे प्रेझेंट असत नाहीत. ठराविक तुकडे एक्सप्रेस होतात, फंक्शनल, म्हणूनच त्यांना फंक्शनल किंवा ॲक्टिव्ह सेगमेंट असं म्हटलं गेलं आहे. ठराविक ॲक्टिव्ह फंक्शनल सेगमेंट्स एक्सप्रेस होतात, प्रोटीन बनवतात आणि कॅरेक्टर्स मिळतात. म्हणजे इथे कदाचित प्रोटीन नंबर 1 मिळेल तर कॅरेक्टर नंबर 1 मिळेल. कदाचित हा जीन आहे, हा प्रोटीन दुसरं कुठलं तरी प्रोटीन बनवेल आणि त्याच्यामुळं आपल्याला सेकंड काहीतरी कॅरेक्टर मिळेल, तिसरं मिळेल, अशा पद्धतीनं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, अख्खा DNA आपला एक्सप्रेस आउट होत नाही आणि अख्खा DNAकडून प्रोटीन बनवलं जात नाही. छोटे तुकडे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात किंवा फंक्शनल फॉर्ममध्ये असतात. अँड दीज ॲक्टिव्ह ऑर फंक्शनल सेगमेंट्स आर नथिंग बट द जीन्स. मग बाकीच्या DNAचं काय, तर बाकीचा जो DNA आहे उरलेला, जो प्रोटीन तयार करत नाही, त्याला जंक DNA असं म्हटलं जातं. अँड इट इज ऑल्सो युजफुल फॉर द स्टॅबिलायझेशन. असं नाही की फक्त जीनचे म्हणजे जे ॲक्टिव्ह आहेत किंवा ॲक्टिव्ह फ्रॅगमेंट्स आहेत, फंक्शन आहेत, त्यांचेच तुकडे करून फक्त DNA वगैरे बनलेला असतो वगैरे, अशातला भाग नाही. मध्ये काही इनॅक्टिव्ह सेगमेंट्स पण असू शकतात, DNAचा भागही इनॅक्टिव्ह भागही असू शकतो. अँड दिस इज कॉल्ड जंक DNA विच इज नेसेसरी फॉर स्टॅबिलायझेशन ऑफ होल स्ट्रक्चर ऑफ DNA. नेक्स्ट, अलील और अलील. सो इकडे लक्ष द्या. बघा, मगाशी मी काय म्हटलं तुम्हाला की आपल्याकडे 23 जोड्या आहेत आणि त्या कशा आहेत, होमोलॉगस आहेत. म्हणजे काय आहेत, ते मॉर्फॉलॉजिकली स्ट्रक्चरली सेम आहेत. अँड वन मोर थिंग, ते जेनेटिकली सेम आहेत. परत मी त्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करते आहे की त्या जेनेटिकली सेम आहेत. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. समजा जे म्हणून कुठले होमोलॉगस क्रोमोझोमची पेयर आहे, तर त्याच्या ह्यावाल्या पोर्शनला मगाचाच सांगितलेला कन्सेप्ट आहे, ह्यावाल्या पोर्शनला जो जीन आहे त्याचाच एक अल्टरनेटिव्ह फॉर्म दुसऱ्या क्रोमोझोम आणि होमोलॉगस क्रोमोझोमवरतीच असणार आहे, भलत्याच क्रोमोझोमवरती असणार नाही. म्हणजे इथं D असेल तर इथं Dच असणार आहे, मगाशी जसं सांगितलं तसं. वेदर इट इज अन डॉमिनंट अँड रेसेसिव्ह कंडिशन, काही असू शकतं. म्हणजे इथं कॅपिटल D किंवा स्मॉल D ने मेन्शन करते मी. कुठलाही असू शकेल, त्याचा डॉमिनंट अलील असू शकेल किंवा त्याचा रेसेसिव्ह अलील असू शकेल. पण नेहमी लक्षात ठेवा, जीनचा अल्टरनेटिव्ह फॉर्म प्रेझेंट असतो. जीन कधी सिंगली प्रेझेंट असत नाही, त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म हा प्रेझेंट असतोच. आणि तो कुठं असतो, सेम लोकेशनला असतो आणि होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअरवरती असतो. होमोलॉगस क्रोमोझोमचे पेअर आहे आणि त्यांचे अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जे काही जीन आहेत ते त्यांच्या होमोलॉगस क्रोमोझोमवरतीच असणार आहेत प्रेझेंट. ते इतरत्र कुठल्या तरी वेगळ्याच क्रोमोझोमच्या पेअरवरती प्रेझेंट असणार नाहीत. नाहीतरी आपण त्यांना होमोलॉगस म्हणणारच नाही ना. म्हणजे समजा जर हा ह्याचा D हा इथं आहे आणि एक अलील इथं आहे आणि एक त्याचा अलील
या क्रोमोझोमवरती आहे असं तर होणारच नाही ना. मग ह्याला तर आपण होमोलॉगस म्हणणारच नाही, ह्या क्रोमोझोमला पण म्हणणार नाही आणि ह्या क्रोमोझोमला पण म्हणणार नाही. पेरिंगच मुळात चुकीची लागली आहे ती. सो बेसिकली हे लक्षात ठेवा की अलील म्हणजे काय आहेत तर जीनचाच एक अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे, अलिलोमॉर्फ पण म्हटलं जातं त्याला, आणि तो नेहमी होमोलॉगस क्रोमोझोमवरतीच प्रेझेंट असतात. डॉमिनंट कंडिशनमध्ये असतील किंवा रिसेसिव्ह कंडिशनमध्ये असतील, बट दे आर ऑलवेज प्रेझेंट ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. क्लिअर. आणि जीन्स कधीही सिंगली प्रेझेंट असत नाहीत, ते पेदे अलील फॉर्ममध्येच असतात, हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट, डॉमिनंट जीन आणि रिसेसिव्ह जीन्स हे दोन कन्सेप्ट आहेत, ते सायमल्टेनियसली बघूयात आपण. डॉमिनंट जीन काय आहेत बघा. द जीन विच सप्रेसेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन. ओके. आणि रिसेसिव्ह जीन काय आहे. द जीन विच गेट सप्रेस्ड बाय अनादर डॉमिनंट जीन. ओके. एक जो दुसऱ्याचं एक्सप्रेशन सप्रेस करतो आणि एक जो सप्रेस होतोय त्याला रिसेसिव्ह असं म्हटलं जातं. जो दुसऱ्याला सप्रेस करतो ऑब्व्हियसली तो डॉमिनंट ठरतो आणि जो सप्रेस होतो तो रिसेसिव्ह ठरतो. आता बघा हे कशा पद्धतीनं डिनोट केलं जातं बघा. इट इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करणार आपण, कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर. अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर. रिसेसिव्ह कशाने दाखवणार, स्मॉल लेटर. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी जर आता टॉल प्लांट दाखवणार असेल तर टॉलसाठीचा टी दाखवला जातो. हा काय असणार आहे, डॉमिनंट. आणि याचाच स्मॉल लेटरने रेसेसिव्ह दाखवला जातो. ह्याच्याच स्मॉल लेटरने काय केलं जातं, रेसेसिव्ह. म्हणजे रेसेसिव्हसाठी वेगळं अल्फाबेट नाही यूज करायचं कुठलंही स्मॉल लेटरमधलं, तर ह्याच अल्फाबेटमधले स्मॉल लेटरने काय दाखवणार आपण, रेसेसिव्हनेस दाखवणार. क्लिअर आहे. म्हणजे आपण राऊंड सीड्स जर घेतले तर राऊंड सीड्स हे डॉमिनंट आहेत, त्यामुळं कॅपिटल आरने दाखवणार. आणि रिंकल्ड दाखवायचे असतील तर स्मॉल आरने दाखवणार. त्याच्यासाठी वेगळं अल्फाबेट नाही यूज करायचं. डॉमिनंटसाठी जे अल्फाबेट आपण वापरलं आहे त्याचे स्मॉल लेटरने ते काय केलं जातं, डिनोट केलं जातं. क्लिअर आहे का. ओके. सो बघा डॉमिनंट जीनचा कन्सेप्ट काय आहे. द जीन विच सप्रेसेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन. त्याच्यासाठी मी एक छोटासा क्रॉस दाखवते येते तुम्हाला आणि परत तेच एक्झाम्पल घेते. आता मेंडेलने काय केलं होतं, जसं मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, ब्रीडिंग, क्रॉस ब्रीडिंग, हायब्रिडायझेशनच्या टेक्निक वापरून ॲक्च्युली त्यांनी हे काय केलं होतं, ट्रान्समिशनच्या प्रोसेसेस किंवा ट्रान्समिशनचा स्टडी केला होता की हे कॅरेक्टर्स कशा पद्धतीने ट्रान्समिट व्हायला लागलेत हे बघायला. तर त्याच कॅरेक्टरचे दोन ट्रेट ह्यांच्यामध्ये काय केलं त्यांनी, क्रॉसिंग केलं. त्यालाच आपण वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असं म्हणतोय. ओके. सो काय आहे बघा, समजा टॉल आहे, टॉल प्लांट त्यांनी कशाबरोबर क्रॉस केलं, डॉर्फ प्लांट बरोबर क्रॉस केलं. गॅमेट आहेत, गॅमेट हॅप्लॉइड कंडिशनमध्ये असतात, तर इथं काय असणार आहे, कॅपिटल टी, आणि इथं काय असणार आहे, स्मॉल टी. म्हणून आपण सिंगल टी वापरतोय बिकॉज दे आर गॅमेट्स अँड ॲज वी नो दे आर इन हॅप्लॉइड कंडिशन. याच्या कॉम्बिनेशनने एक जायगॉट तयार होईल आणि ते कसं असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. म्हणून परत कॅपिटल टी स्मॉल टी आलं. आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा, मेंडेलने ज्यावेळी ऑब्झर्व केलं त्यांनी टॉल प्लांट काय केले होते, क्रॉस केले होते डॉर्फ बरोबर. आणि ज्यावेळी त्यांनी हे क्रॉसिंग केलं आणि ह्याच्या प्रोजेनीज किंवा ऑफस्प्रिंग स्टडी केल्या त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की पहिल्या जनरेशनमध्ये डॉर्फनेस कुठे दिसतच नाही, कुठल्याच प्रोजेनीमध्ये डॉर्फनेस दिसलाच नाही. हे कॅरेक्टरच तिथे व्हिजिबल झालं नाही. फक्त व्हिजिबल काय झालं तर टॉलनेस. ओके. हा एक टी जर आला इथे तर त्या एका टीच्या प्रभावामुळे काय झालं, तो स्मॉलवाला टी आहे किंवा रेसेसिव्हनेस देणारा जो जीन आहे तो तिथे काय झाला, तो तिथे सप्रेस झाला. म्हणजे ह्या एका टॉल जीनच्या अलीलने जीनच्या एका अलीलला तिथे काय केलं, सप्रेस केलं. याचा अर्थ तो स्मॉल टी किंवा रेसेसिव्ह कॅरेक्टर कुठे निघून गेलं का, नाही निघून गेलं. फक्त ते त्या जनरेशनमध्ये एक्सप्रेस आउट नाही होऊ शकलं ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ डॉमिनंट कॅरेक्टर. अर्थात पुढे या स्मॉल टीला कुठं ना कुठं पेअर मिळाली तर ते एक्सप्रेस आउट होणारच आहे. F2 जनरेशनमध्ये येतं, आपण पुढे बघूयात ते. बट तुर्तास एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या क्रॉसिंगमुळे त्यांच्या काय लक्षात आलं ना, डॉर्फ प्लांट तयार झाले किंवा
टॉल आणि डॉर्फचं मिळून ना वेगळं काही कॉम्बिनेशन आलं. एक मीडियम साईज प्लांट ना त्यांनी ऑब्झर्व केले ना डॉर्फ प्लांट ऑब्झर्व केले, सगळेच्या सगळे टॉलच ऑब्झर्व केले. आणि त्यावरून मग त्यांनी काय कन्क्लुजन मांडलं की टॉलनेससाठी रिस्पॉन्सिबल असलेला जो जीन आहे तो डॉमिनंट ठरतो, कारण त्याने त्या दुसऱ्या जीनला काय केलं आहे, सप्रेस केलं आहे. आणि म्हणून जो सप्रेस झाला आहे तो इथं काय कन्सिडर केला जातो, रेसेसिव्ह कन्सिडर केला जातो. आणि जो एक्सप्रेस आउट झाला आहे तो इथे डॉमिनंट कन्सिडर केला जातो. ओके, कशा पद्धतीनं डिनोट करायचं आहे काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. क्लिअर? ओके, पुढे जाऊ. 11वी डेफिनेशन आहे लोकाय किंवा लोकस. कन्सेप्ट काय आहे, समजा हा एक क्रोमोझोम आहे आणि ह्या क्रोमोझोमवरती हा एक जीन आहे, आता मी इथे काय दाखवलं तुम्हाला, एक ठराविक पोझिशन दाखवते आहे, एक लोकेशन दाखवते आहे. ओके, सो दिस इज द लोकेशन ऑफ जीन ऑन क्रोमोझोम. एका क्रोमोझोमवरती एक्झॅक्टली त्याचं एका क्रोमोझोमवरती तो एक्झॅक्टली जीन कुठं लोकेटेड आहे, काय त्याचं फिजिकल तिथं स्पेस आहे किंवा काय त्याने फिजिकल तिथं जागा ॲक्वायर केली आहे, एरिया ॲक्वायर केली आहे. दिस इज नथिंग बट द लोकेशन. म्हणजे कदाचित ह्यावरती एक जीन प्रेझेंट असू शकेल, इथे एक जीन प्रेझेंट असू शकेल. तर हे ह्या जीनचे काय झाले, लोकाय झाले किंवा लोकस झाले. बरोबर. सो दिस इज द पर्टिक्युलर लोकेशन ऑफ दॅट जीन ऑन पर्टिक्युलर क्रोमोझोम. दॅट्स इट. एवढंच कन्सेप्ट आहे की जीन एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनवरती प्रेझेंट आहे किंवा कुठल्या पोझिशनवरती प्रेझेंट आहे. आता याच्याच पुढे जाऊन जर कन्सेप्ट बघायचे असतील तर एक गोष्ट अजून लक्षात ठेवण्यासारखी आहे याच्यामध्ये की हा वाला जो क्रोमोझोम आहे तो आपण पायसम सटायवममधलाच आहे असं कन्सिडर करूयात, सपोज म्हणते आहे मी. आणि हा त्याच्यातला पहिला क्रोमोझोम आहे आणि हा जो जीन आहे तो त्याला हाईट देणारा आहे. हाईट बघितलं ना आपण, टॉल असतात डॉर्फ असतात तशा पद्धतीनं हा जो जीन आहे तो हाईट देणारा आहे असं समजूयात आपण. मग आता मी हे एक प्लांट घेतलं, मी बाकीचे अजून प्लांट घेतले, मी माझ्या गावातून घेतलं, तुम्ही तुमच्या गावातून घेतलं किंवा कोण कुठूनही घेतलं पायसम सटायवम, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला हाईट देणारा जीन सगळ्याच प्लांटमध्ये वर्ल्ड वाईड मध्ये कुठूनही घेतलं असेल मी पायसम सटायवम तर तर त्या पायसम सटायवमवरच्या पहिल्या क्रोमोझोमवरतीच त्याला हाईट देणारा जीन प्रेझेंट असला पाहिजे किंवा प्रेझेंट असतोच. क्लिअर आहे का मी काय म्हणते आहे? म्हणजे समजा मला आय कलर देणारा, फॉर एक्झाम्पल सांगते मी, एक्झॅक्टली क्रोमोझोम नाही सांगत आहे तुम्हाला, समजा म्हणते आहे आपल्या 22व्या जोडीवरती जर समजा आपल्याला आय कलर देणारा जीन प्रेझेंट असेल माझ्या बॉडीमध्ये, तर ॲज अ ह्युमन बिईंग आपल्या सगळ्यांच्याच बॉडीमध्ये आय कलर देणारा जीन कुठे प्रेझेंट असतो, तर तो 22व्या क्रोमोझोमवरती त्या सेम लोकायलाच असणार. ओके, लक्षात येते का? म्हणजे एका स्पेसिसचा जर आपण विचार केला, एका स्पेसिसच्या एका ठराविक कॅरेक्टरचा जर आपण विचार केला, तर ते कॅरेक्टर देणारा जीन त्या स्पेसिसला बिलॉंग करणाऱ्या होल ऑर्गॅनिझम्समध्ये सेम क्रोमोझोमवरती असणार आणि सेम लोकायवरती असणार. इज दिस क्लिअर? ओके, सिम्पली लक्षात ठेवा, क्रोमोझोमची जागा, त्याने जे काही फिजिकल जागा ॲक्वायर केली आहे त्यालाच आपण इथं लोकस कन्सिडर करतोय. इज दिस क्लिअर? ओके. कुठलाही ऑर्गॅनिझम आहे, ह्युमन बिईंग आहे किंवा ह्याच्यामध्ये प्लांट्समध्ये सुद्धा मी फक्त ऑब्झर्वेबल कॅरेक्टर जेव्हा आपण सांगतो त्याला ॲक्च्युली फिनोटाईप असं म्हटलं जातं. काय आहे? एक्सटर्नल और ऑब्झर्वेबल फीचर ऑफ अ पर्टिक्युलर ट्रेट. आता फक्त इथे ट्रेटचा संबंध आला आहे ते समजून घ्या की समजा मी म्हटलं की निळ्या डोळ्यांच्या ही एक फ्रेंड आहे किंवा एक मुलगी आहे, खूप गोरी आहे एखादं, किंवा हिचे केस फार सिल्की आहेत, कर्ली आहेत, हे जेव्हा सांगतो तेव्हा आपण काय सांगतोय? आपण ते ट्रेट्स सांगतोय ना, कॅरेक्टरमधले ट्रेट्स सांगतोय. पण बघताना काय सांगतोय? कुठला जीन रिस्पॉन्सिबल आहे, काय आहे याचा स्टडी केला आहे का आपण आतमध्ये जाऊन, सेलमध्ये जाऊन? नाही. मी फक्त दिसताना जे मला फीचर दिसते मी ते सांगते आहे ना, की वर दिसताना कर्ली केस आहेत बाबा एखादीचे स्ट्रेट आहेत, सिल्की आहेत, खूप गोरी आहे किंवा सावळा कलर आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, डोळे ब्राउनिश आहेत, ग्रेइश आहेत. हे जेव्हा आपण फक्त ऑब्झर्वेबल कॅरेक्टर सांगतो एखाद्या, किंवा ऑब्झर्वेबल फीचर ऑब्झर्वेबल फीचर ज्यावेळी एखाद्या ट्रेटबद्दलचं सांगतो, दिस इज नथिंग बट युअर फिनोटाईप. ओके. नेक्स्ट, त्याच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण इथे काय बघणार आहे? जिनोटाईप्स बघणार आहे ना. व्हॉट इज मीन बाय जिनोटाईप? जसं मी म्हटलं तुम्हाला की
हे एखाद्या ट्रेटचं फक्त ऑब्झर्वेबल फीचर आहे. सेम लाईक दॅट जिनोटाईप म्हणजे काय? जेनेटिक मेकअप ऑर कॉन्स्टिट्यूशन विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर ट्रेट. काय आहे? एखाद्या ठराविक ट्रेटसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे काही जेनेटिक मेकअप आहेत किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहेत त्याला इथं जिनोटाईप असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर बघा मी परत टॉल आणि ह्याचंच एक्झाम्पल घेते आहे, टॉल आणि डॉर्फचंच एक्झाम्पल घेते आहे. तर बघा कॅरेक्टर काय आहे माझ्याकडे? कॅरेक्टर आहे माझ्याकडे स्टेम हाईट. कॅरेक्टर काय आहे? स्टेम हाईट हे कॅरेक्टर आहे माझ्याकडे. आणि ह्या कॅरेक्टरमध्ये ट्रेट कुठले कुठले आहेत माझ्याकडे? तर एक तर ते टॉल आहे आणि दुसरं काय आहे? ड्वार्फ आहे. सॉरी, डॉर्फ आहे. मगाशी वरती मी तुम्हाला एक्सप्लेन करताना काय सांगितलं की जीन कुठले घ्यायचे? तर टॉलनेस, मी मगाशी जसं मी सांगितलं तुम्हाला. आता ह्यांच्यामध्ये मेंडेलच्या नुसार हे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे किंवा हे जे टॉलनेस आहे हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. त्यामुळे मेंडेलने रिप्रेझेंट कशा पद्धतीनं केलं? कॅपिटल टी कॅपिटल टी. ओके, टॉलनेसचाच टी वापरला पण डॉमिनंट असल्यामुळे ते कॅपिटल टीने दाखवलं. नेक्स्ट आपण बघितलं की ते ड्वार्फ आहेत. म्हणजे काय दाखवलं आपण? स्मॉल टी दाखवलं. म्हणजे आपण एक्झॅक्टली काय मेन्शन करतोय? जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्टिक्युलर ट्रेट, जेनेटिक मेकअप रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्टिक्युलर ट्रेट. बरोबर आहे. नेक्स्टच्या कॉम्बिनेशनने मग अशी तुम्हाला दाखवलं होतं कॅपिटल टी आणि कॅपिटल टी. इथे सुद्धा आपण कॅरेक्टर काय बघितलं किंवा ट्रेट कुठलं बघितलं होतं? इथं सुद्धा ट्रेट आपण टॉलनेसच बघितला होता. म्हणजे ही जी कंडिशन काय आहे? ही कंडिशन हेट्रोझायगस कंडिशन आहे, ही होमोझायगस आहे. डेफिनेशन वाईज आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. ही हेट्रोझायगस आहे, ही होमोझायगस कंडिशन आहे. पण हे जे आहे हे जेनेटिक मेकअप आहे. हे आपण जे दाखवतो आहे जीन एक्झॅक्टली आपण रिप्रेझेंट करतो आहे ना की टी आहे, कॅपिटल टी आहे का तो स्मॉल टी आहे, हे जेव्हा आपण मांडतो आहे जेनेटिक मेकअप मांडतो आहे हे दिस इज नथिंग बट दी जिनोटाईप्स. क्लिअर आहे का? म्हणजे समजा मी टॉल प्लांट दाखवले तर कसे दाखवणार? एक तर ते मी कॅपिटल टीने दाखवणार किंवा कॅपिटल टी स्मॉल टीने दाखवणार. डॉर्फ दाखवायचे असतील तर स्मॉल टीने दाखवणार. हे ज्यावेळी एक्झॅक्टली मी हे अशा भाषेत मांडते आहे जीन्सच्या किंवा अलील्सच्या म्हणजे जिनोटाईपली जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा जेनेटिक मेकअप सांगते मी तुम्हाला त्या ट्रेटसाठी काय लागतं ते किंवा काय आहे ते त्या ट्रेटचं जेनेटिक मेकअप. सो दिस इज कॉल्ड युअर जिनोटाईप. नेशन्स आहेत एकत्रच बघूयात आपण. होमोझायगस आहे आणि हेट्रोझायगस आहे. ओके, आता होमोझायगस म्हणजे काय? तर ऑर्गॅनिझम हॅविंग 2 आयडेंटिकल जीन्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. काय म्हणते मी? एखाद्या ट्रेटचा जर विचार केला तर त्या ट्रेटसाठी त्या ऑर्गॅनिझमकडे किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या क्रोमोझोमवरती जर सेम जीन्स असतील तर ती कंडिशन कशी झाली? होमोझायगस झाली. आणि तीच जर ऑर्गॅनिझममध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असलेल्या क्रोमोझोमवर एका पर्टिक्युलर ट्रेटसाठी जर डिफरंट अलील्स प्रेझेंट असतील किंवा कॉन्ट्रास्टिंग जीन्स प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला हेट्रोझायगस कंडिशन असं म्हटलं जातं. म्हणजे काय होईल बघा, हे बघा समजा हे माझ्याकडे होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं माझ्याकडे हा एक जीन आहे आणि इथं हा एक जीन आहे. समजा मला तर मी टॉलनेस हे ट्रेट घेते आहे. ओके, किंवा टॉल प्लांट्स हे ट्रेट घेते इथे. टॉलनेस देणारा जीन इथे प्रेझेंट आहे. तर समजा इथं एक कॅपिटल टी प्रेझेंट आहे आणि सेम लाईक दॅट त्याचा दुसरा अलील किंवा कॅपिटल लेटरने सांगतोय. म्हणजे काय सांगतोय आपण? मी डॉमिनंट जीन सांगते. इथे एक डॉमिनंट जीन प्रेझेंट आहे अँड सेम लाईक दॅट त्याच्या होमोलॉगस क्रोमोझोमवरती इथे सुद्धा कॅपिटल टी म्हणजे डॉमिनंट जीनच प्रेझेंट आहे. बरोबर आहे का? डेफिनेशन बघा परत एकदा काय सांगतोय आपण? ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग 2 आयडेंटिकल जीन्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट त्यांना आपण काय म्हणणार? होमोझायगस कंडिशन पर्टिक्युलर ट्रेट. क्लिअर आहे? काय झालं बघा, इथं एक डॉमिनंट आहे तर दुसरा इथं सुद्धा कसल्या कंडिशनमध्ये आहे? डॉमिनंट कॅपिटलने दाखवलं आपण तर डॉमिनंट कंडिशनमध्येच आहे
आणि त्यामुळे ही कंडिशन कसली झाली तुमची, होमोझायगस. ही कंडिशन कसली झाली, होमोझायगस कंडिशन झाली. क्लिअर. आता समजा हे 2 क्रोमोझोम आहेत आणि ह्या पोझिशनला किंवा जस्ट अ मिनिट, ह्या पोझिशनला समजा इथं राऊंडनेस घेते मी, कॅपिटल आर प्रेझेंट आहे अँड ऑन दिस साईट, ऑन दिस लोकाय, इन्स्टेड ऑफ कॅपिटल आर, समजा जर तिथं स्मॉल आर प्रेझेंट असेल तर हे काय झालेत, कॉन्ट्रास्टिंग जीन्स झाले ना. हेटेरोझायगसची डेफिनेशन बघा खाली, ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग 2 डिफरंट ऑर कॉन्ट्रास्टिंग जीन्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. तर ही जोडी काय झाली तुमची, कॅपिटल आर स्मॉल आर झाली आणि म्हणून दे आर हेटेरोझायगस. दे आर हेटेरोझायगस. क्लिअर. वरती काय होते, होमोझायगस होते. का, कारण त्यांच्याकडे कॅपिटल टी सेम आयडेंटिकल जीन्स प्रेझेंट होते. आता काय झालं, कॅपिटल आर आणि स्मॉल आर झाले, 2 डिफरंट जीन्स आले, 2 कॉन्ट्रास्टिंग जीन्स आले. कॉन्ट्रास्टिंग का, तर हा राऊंडनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि हा रिंकल्ड सीड्ससाठी रिस्पॉन्सिबल आहे. 2 वेगवेगळ्या ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल्स आहेत ते. त्यामुळे ह्या कंडिशनला काय म्हणणार आपण, हेटेरोझायगस कंडिशन. क्लिअर. ओके. नेक्स्ट अँड लास्ट डेफिनेशन इज अबाउट जिनोम. काय आहे, कंप्लीट सेट ऑफ DNA, और यू कॅन से 1 कंप्लीट सेट, और यू कॅन से 1 कंप्लीट सेट. आता 1 कंप्लीट सेटचा अर्थ काय होतो बघा इथे, 1 कंप्लीट सेट. तर आपल्या बॉडीमध्ये जसं आता आपण म्हणालो किंवा आपल्या सेलमध्ये म्हणूयात आपण, आपल्या सेलमध्ये 23 पेयर्स आहेत. काय आहेत, 23 पेयर्स आहेत. पण पेयर्सचा विचार न करता मी जर ह्या सिंगल पेयरमधल्या सिंगल क्रोमोझोममधला जर विचार केला, म्हणजे ह्या पहिल्या पेयरमधला 1, दुसऱ्या क्रोमोझोममधला 1, दुसऱ्या पेयरमधला 1 आणि तिसऱ्या पेयरमधला 1, असं सो ऑन 23पर्यंत जर मी विचार केला तर दिस इज अवर 1 कंप्लीट सेट ऑफ जीनोम झालं. एक सिंगल क्रोमोझोम जर मी कन्सिडर केले तरीसुद्धा तो माझा काय झाला, कंप्लीट सेट ऑफ DNA झाला. का, कारण माझ्याकडे अल्टरनेटिव्ह किंवा जो पेअरमधला क्रोमोझोम आहे तो सुद्धा होमोलॉगसच आहे ना, सेम आहे ना. म्हणजे एक घेतलं तरी सफिशियंट आहे. एक क्रोमोझोम मी विचार केला तर तो त्याचा माझा कंप्लीट सेटच आहे. नॉट नेसेसरी मला तो सगळा घेतला पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जिनोम जर ह्युमन बिंगमध्ये विचार केला तर 23 क्रोमोझोम्स पेअरमधले एक काढून मी 23चा एक सेट केला, 1 सेट केला. कारण माझ्याकडे 2 सेट आहेत ना आता, ते तसं बघायला गेलं तर हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड कंडिशन येते, मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. तर माझ्याकडे तसं बघायला गेलं तर ते 2 सेट झालेत ना. त्यामुळे त्यातला एक सेट जो काही मी विचार करते आहे, एक कंप्लीट सेटचा जर विचार केला तर तो माझा काय झाला, कंप्लीट जिनोम झाला. जिनोम ऑफ दॅट ऑर्गॅनिझम असं म्हणूयात किंवा सेल असं म्हटलं तरी चालेल. ओके. नेक्स्ट ह्याच्याशीच रिगार्डिंग काही कन्सेप्ट येत आहेत ते बघूयात आपण. ओके. सो बघा कन्सेप्ट काय आहे, तर आहे हॅप्लॉइड. आता हॅप्लॉइड डिप्लॉइड हा एक तर न्यूक्लियस असू शकतो, सेल असू शकतो किंवा तो कंडिशन असू शकते किंवा ते ऑर्गॅनिझम असू शकतो. ओके. हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड कंडिशन म्हणूयात आपण किंवा सेल म्हणूयात, ऑर्गॅनिझम म्हणू. सो काय कन्सेप्ट आहे बघा, तर माझ्याकडे ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे आणि ह्याच्यामधले जे क्रोमोझोम्स आहेत हे सिंगली प्रेझेंट आहेत. इथे कसे आहेत, हे सिंगली प्रेझेंट आहेत आणि इथं जे प्रेझेंट आहेत ते पेअरमध्ये प्रेझेंट आहेत. इथं जे प्रेझेंट आहेत ते पेअरमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे इथं माझ्याकडे हे 2 क्रोमोझोम आहेत आणि इथं समजा माझ्याकडे 4 क्रोमोझोम प्रेझेंट आहेत आणि हा क्रोमोझोम नंबर 1 आहे, हा क्रोमोझोम नंबर 2 आहे. इथे हा क्रोमोझोम 1 आहे, हा 2 आहे, सॉरी, आणि हा 2' आहे. अशा पद्धतीने म्हणजे इथे बघा, इथे क्रोमोझोम नंबर 1ची एकच कॉपी आहे आणि 2ची एकच कॉपी आहे. सो इथं क्रोमोझोम कशा पद्धतीनं प्रेझेंट आहेत, सिंगली प्रेझेंट आहेत. सो दे आर कॉल्ड ॲज अ हॅप्लॉइड सेल
और यू कॅन से हॅप्लॉइड कंडिशन कशा पद्धतीनं डिनोट केली जाते, एनने डिनोट केली जाते. डिनोट कसं करणार, एनने डिनोट करणार. हॅप्लॉइड इज इक्वल टू 1 किंवा मी इकडे लिहिते इज इक्वल टू एन. डिप्लॉइड कसे दाखवूया, 2n दाखवूयात. कारण का, प्रत्येक क्रोमोझोमची माझ्याकडे आता इथं काय आहे, 2 कॉपी आहेत. सो दिस इज 1 सेट अँड दिस इज सेकंड सेट. सो ज्या वेळी क्रोमोझोम पेअरमध्ये प्रेझेंट असेल, जसं आपण आपल्या सगळ्या सोमॅटिक सेल्समध्ये बघतोय, बॉडी सेल्समध्ये बघतोय, वी आर डिप्लॉइड इन कंडिशन. आणि ज्यावेळी फक्त गॅमेट जे असतात ते फक्त हॅप्लॉइड कंडिशनमध्ये प्रेझेंट असतात. ही कंडिशन असणार आहेत. एग, स्पर्म हे हॅप्लॉइड असतील आणि बाकीच्या सगळ्या सेल्स आपल्या बॉडीमधल्या कशा असणार आहेत, डिप्लॉइड असणार आहेत. सो लक्षात ठेवा, ज्यावेळी सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतो, और यू कॅन से सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम इज नथिंग बट युअर होल जिनोम. का तर ते सफिशियंट आहे. कारण बघा, कारण दोन्ही होमोलॉगस क्रोमोझोम्सच आहेत, जेनेटिकली मॉर्फॉलॉजिकली आयडेंटिकल आहेत. ओके, सो नॉट नेसेसरी कंप्लीट 46 क्रोमोझोम कन्सिडर केले पाहिजेत आपल्या बॉडीमधले. 23 क्रोमोझोम्सचा जो काही सेट होईल, पेअर म्हणत नाही मी, सिंगल 23 क्रोमोझोम्सचा जो सेट होतो, दिस इज अवर होल जिनोम. अँड कंडिशन्स काय आहेत, 23 सिंगली प्रेझेंट असणारे जे क्रोमोझोम्स आहेत, दिस इज दी हॅप्लॉइड कंडिशन. ओके, जर ते 2 पेअरमध्ये प्रेझेंट असतील, जोडीने पेअर असतील, प्रत्येक क्रोमोझोमला त्याची जोड आहे, तर त्याला आपण इथे काय कन्सिडर करतोय, डिप्लॉइड कंडिशन. क्लिअर आहे. म्हणजे काय होईल बघा, म्हणजे काय होईल, जर हे हॅप्लॉइड आहे आणि हे डिप्लॉइड आहे, मी इथं लिहिते फक्त, हे हॅप्लॉइड आहे आणि हे समजा डिप्लॉइड आहे, तर ह्याच्याकडे 1 सेट ऑफ जिनोम असेल, ह्याच्याकडे काय असेल, 1 सेट ऑफ जिनोम असेल आणि ह्याच्याकडे 2 सेट्स ऑफ जिनोम असेल. लक्षात येतं का, कारण जिनोमला आपण काय म्हणालो आहे, ज्यावेळी सिंगल क्रोमोझोम प्रेझेंट असतात, 23 क्रोमोझोम्स, आता कारण हॅप्लॉइडला आपल्याला माहिती आहे 23 आहेत आणि ह्याच्याकडे काय असणार आहेत, 46 असणार आहेत. बरोबर. सो ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की हॅप्लॉइड कंडिशन म्हणजे 23 क्रोमोझोम्स आहेत आणि होल जिनोम म्हणजे सुद्धा काय आहे, सिंगली प्रेझेंट असणारे क्रोमोझोम्सच आहेत. म्हणून हॅप्लॉइड कंडिशनमध्ये काय असतो, 1 सेट ऑफ जिनोम असतो आणि डिप्लॉइड कंडिशनमध्ये काय असतात, 2 सेट्स ऑफ जिनोम त्याच्याकडे प्रेझेंट असतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट जिनोम and this is all about today's lecture. If you have any doubt regarding to this, please let me know in the comment section. Thank you so much.